आपकी अदालतमध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांचा वापर करून घेतात. आता प्रशांतजी, खूप सारे लोक म्हणतात की जसं मोदींवर विजयाचा बाशिंग बांधले, मग नितीशच्या विजयाच्या बाशिंग बांधले, त्याचा फायदा घेऊन तुम्ही पंजाबला पोहोचलात. अमरिंदर सिंगला म्हणाला, चला तुमचं काम करतो. बघा असं आहे की हे सगळं डिस्कशन आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की एकतर आम्ही खूप ओव्हर हाईप आहोत. मी आधीही सांगितलं, रोज सांगणार ही गोष्ट. मोदीजी जिंकले, भाजपा जिंकली, मोदीजी जिंकले, प्रशांत किशोर तर नाही जिंकला. नितीश कुमारने जर मला त्याच्यासोबत जोडलं आहे किंवा मला त्याच्या कामासाठी बोलावलं, तर मी जाऊन स्वतःच नाही म्हणणार की भाऊ मला तुझ्यासोबत घे आणि ते मान्य करतील. माझ्या बोलण्याने कोणाला घरी बोलावून घेतील. जनता मान्य करत नाही की तुम्हाला हे काम करता येतं. लोक तर हेच म्हणतात की मोदी जिंकलेले प्रशांत किशोर जबरदस्ती आपल्या फेटा बांधतात. त्यानंतर तुम्ही बिहारला गेलात. बिहारमध्ये नितीश लालू जिंकले. तर काही लोक म्हणाले, "नाही, त्याला काहीतरी माहीतच असेल तेव्हाच तर बघा आता मोदीजींसोबत होता, आता त्यांना हरवणाऱ्या या फॉर्मेशनमध्ये आहे." तरी देखील काही लोकांनी म्हटलं, "यांचं काय आहे? हे तर लालू नितीश यांचं जातीय कॉम्बिनेशन होतं. प्रशांत किशोरचं काय आहे?" जबरदस्ती स्वतः क्रेडिट घेतो. मग तुम्ही पंजाब जिंकलात. तर लोकं म्हणाले, "नाही, काहीतरी जाणतो हा माणूस म्हणून तर पंजाब जिंकला." मग तुम्ही ते तेलंगणा जिंकले, आंध्र जिंकले, तामिळनाडू जिंकले, दिल्लीमध्ये जिंकले, महाराष्ट्रात जिंकले. जेव्हा तुम्ही 10 वर्ष तेच काम केलं आहे, तेव्हाच तर लोकं मान्य करतात की नाही भाई, अच्छा यांना थोडंफार तरी येतं. बघा, पंजाबमधील अमरिंदर सिंगबद्दल असं होतं की ते एक संथ माणूस आहेत. संध्याकाळी ते लवकर झोपतात, दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठतात. त्यांना मैदानात आणणं आणि जिंकवणं हे कठीण काम होतं. खूपच कठीण काम होतं आणि माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निवडणूक म्हणाल तर ती पंजाबची निवडणूक होती आणि आम आदमी पक्षाचा फार मोठा प्रभाव होता. त्याचा निकाल 5 वर्षानंतर दिसला. यापेक्षा मोठा निकाल आम आदमी पार्टीला 2017 मध्ये पंजाबमध्ये मिळाला असता. पण ही एक चांगली मोहीम झाली. देवाची थोडी मदत मिळाली आणि आम्ही निवडणूक जिंकलो देखील. आणि तुम्ही यासाठी गेलात तिकडे कारण का आम आदमी पार्टीने तुमचा इगो दुखावला होता? नाही, हे तर बघा मस्करीमध्ये होत असतं. 2015 मध्ये 2 पक्षांनी भाजपाला हरवलं. जानेवारीमध्ये 2015 मध्ये आम आदमी पार्टीने हरवलं भाजपाला दिल्लीमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये महागठबंधनच्या द्वारे आम्ही लोकं जिंकलो. तर सोशल मीडियावर जिंकण्यावरून बातमी यायला लागली, की "अरे, याने तर मोदी साहेबांना हरवलं आहे. आम्हा लोकांना हरवून दाखव तर मानू." तर सोशल मीडियावरचे व्हॉलंटिअर्स असतात ना, काही आमच्या बाजूने असतात, काही आम आदमी पार्टी त्यांनी हे सुरू केलं होतं. तर बोलण्या-बोलण्यात असं आलं, की अच्छा आम आदमी पार्टीला देखील हरवून बघूया, त्यांना लक्षात येईल तेव्हा. मग एका इंटरव्ह्यूमध्ये आलं इकॉनॉमिक टाइम्समध्ये अरविंद केजरीवालचा. त्या इंटरव्ह्यूमध्ये अरविंद केजरीवालला पत्रकाराने प्रश्न विचारला होता, की अशी चर्चा चालू आहे, की प्रशांत किशोरचे आता महागठबंधनची मदत करत होते बिहारमध्ये. ते पंजाबमध्ये काँग्रेसची मदत करू शकतात, याचा परिणाम किती होईल? तर अरविंद केजरीवालने हसून त्यामध्ये लिहिलं होतं. हसत ते म्हणाले, की जर प्रशांत किशोरमध्ये दम आहे तर येऊन बघावं आणि जर काँग्रेसवर एवढाच काँग्रेसला त्यांच्यावर इतकाच विश्वास आहे, तर त्यांनाच चेहरा बनवून बघावं. आणि मग ब्रॅकेटमध्ये लिहिलं, की ही गोष्ट तुम्ही नक्कीच छापा. हे अरविंद केजरीवालने पत्रकारांना सांगितलं, की हे नक्की छापा. तर मग मी हा इंटरव्ह्यू वाचला आणि म्हणालो, "चला भाऊ, एक-एक हात इथेच करूया." आणि त्यांना हरवलं देखील. कायद्याने हरवलं. 2017 मध्ये काँग्रेसला पंजाबमध्ये इंडिपेंडंट इंडियामध्ये सगळ्यात मोठा विजय 70 सीट जिंकून मिळाला होता. त्यानंतर पुन्हा अरविंद केजरीवाल सोबत मैत्री देखील झाली. त्यानंतर थोडे दिवस ती मैत्री राहिली. दिल्लीमध्ये त्यांची मदत देखील केली आणि यासाठीच केली, की मी पंजाबमध्ये विनाकारण त्या भांडणामध्ये पडलो होतो. मला नव्हतं पडायला हवं बघा, होतं. कॅप्टन अमरिंदर सिंगना सकाळी उठवणं कठीण झालं असेल. बघा असं आहे, तुम्ही जेव्हा लीडरसोबत काम करता, तेव्हा त्याआधी काही दिवस आम्हाला थोडी तयारी करावी लागते. त्यांच्यासोबत कसं होतं, अमरिंदर सिंग 11 वाजता दिवसाची सुरुवात करता समजा, तर त्या हिशोबाने बनवलं. आधी त्यांना विचारलं, "सर, आठवड्यामध्ये किती दिवस कराल?" म्हणाले, "5 दिवस मी करू शकतो, 11 ते 6 करू शकतो." त्या हिशोबाने मग मी कॅम्पेन डिझाइन केलं. आणि केजरीवालला झोपवणं कठीण झालं असेल. नाही असं नाहीये. अ, ठीक आहे. काय अनुभव होता तुमचा केजरीवालांसोबत? अरविंद केजरीवाल सोबत जे मी काम केलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. खूप लोकांचा असा दबाव होता, खूप लोक असा विचार करायचे. ते विचार करायचे, की मी आम आदमी सोबत जोडून लांबचा प्रवास केला पाहिजे. तर मला माझा माझा असा स्वभाव आहे, की कोणी जीवनातले अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे, आधी मी त्यांच्यासोबत जोडला जाऊन त्यांना जवळून पाहून समजून घेतो. कारण बरेच विरोधाभास असणारे लोकं त्यांना भेटतील, वेगळे मत असणारे आम आदमी पार्टीबाबत. एक खूप मोठा प्रवर्ग आहे जो त्यांच्याबद्दल चांगले विचार ठेवतो. एक खूप मोठा प्रवर्ग आहे जे अजिबात त्यांना आवडत नाहीत. तर मी दिल्लीमध्ये असं म्हणालो, की यांच्यासोबत काम करून बघीन तेव्हा समजेल, की ॲक्चुअली यांच्यासोबत दीर्घकाळ काम करू शकतो की नाही. काम केलं, त्यांच्या ताकदीने ते जिंकून देखील आले. पण मला असं वाटलं, की त्यांच्यासोबत दीर्घकाळ चालणं कठीण आहे. तर मग काम पुढे मी त्यांच्यासोबत नाही केलं. तेच तर सांगून टाका, की लांब चालणं कठीण काय? लांबवर चालणं यासाठी कठीण आहे, की मी असं पाहिलं, की पूर्ण सेटअपमध्ये कोणतेही इन्स्टिट्यूशनल किंवा आयडिओलॉजिकल रूटिंग नाहीये त्या पार्टीचं.
खूप लोकं म्हणतात, की भाजपामध्ये ऑटोक्रेसी आहे, काँग्रेसमध्ये सगळे गांधी कुटुंबच निर्णय घेतात. पण ज्या प्रकारची व्यवस्था मी आम आदमी पार्टीमध्ये पाहिली, अगदीच वन मॅन शो आहे ते. तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल, की आज काँग्रेस बीजेपी पार्लमेंटरी पार्टी बसली. तुम्ही बघतात, की मोदीजी आले, नड्डाजींनी स्वागत केलं, बैठक झाली, कॅन्डिडेट्सची लिस्ट तयार केली गेली. इन्स्टिट्यूशनल व्यवस्था होती. भले मग ती लिस्ट बनली असेल अमित शहाच्या घरी, पण एक व्यवस्था आहे. तुम्ही अशा प्रकारची बातमी कधी आम आदमी पार्टीबद्दल नसेल ऐकली, की 10 लोक बसलेत, काही व्यवस्थाच नाहीये. तर माझ्या डोक्यामध्ये माझा संरचनात्मक, संस्थात्मक प्रयत्नांकडे थोडा कल आहे. मी तर वन मॅन शोमध्ये मी स्वतःला जास्त कम्फर्टेबल नाही मानत कधी. जास्त करून लोकं जिथे तुम्ही निवडणूक लढली, तुमची स्तुतीच करतात, प्रशंसा करतात, विरोधी पक्ष पण आणि ज्यानं जिंकवलं पण. पण चंद्रबाबू नायडूंची बातमी मी वाचली. ते म्हणाले, की प्रशांत किशोरने तर आम्हाला लुटलं. हा बिहारी डाकू आहे. याने आंध्र प्रदेशमध्ये लाखो मतं गायब केली आणि हैदराबादमध्ये येऊन आमचा डेटा देखील चोरला. अ, आता बघा, जेव्हा तुम्ही निवडणूक हरता, तुमची हुकुमशाही जर जात असेल, तर थोडी भीती आणि थोडासा राग तर येईलच. पण त्यानंतर चंद्रबाबू नायडूंसोबत माझी मैत्री देखील आहे, बोलणं देखील होत असतं आणि त्यांनी येऊन आपल्या वक्तव्याबद्दल देखील खेद व्यक्त केला आणि मी देखील म्हणालो, की "सर, माझं काही व्यक्तिगत तुमच्याशी आहे नाही." आणि आता काही दिवसांपूर्वी मी भेटलो देखील. मी त्यांना सांगितलं, की "सर, आम्ही तर नाही करू शकत काही. आता ते काम सोडलंय मी, पण माझ्या शुभेच्छा आहे तुमच्याबरोबर. ना मी जगनमोहन रेड्डींची मदत करतो, ना तुमच्या बाजूने काही फॉर्मली मदत करू शकेन. पण तुम्ही जिंका, आमचा त्याच्यात काही हस्तक्षेप नाहीये. मी काम ते सोडलंय आता." पण संबंध बनवण्यामध्ये तुम्ही मास्टर आहात. कारण ममता बॅनर्जी पण तुम्हाला भाऊ म्हणतात आणि हो, राखी बांधतात. मानतात. हो, मानतात. त्यांच्यासोबत बहिणीचं नातं आहे. जातो त्यांच्या घरी, चॉप खायला घालतात बनवून आणि खूप चांगले संबंध आहेत. पण मी संबंध खराब करत नाही कधी. विनाकारण मी संबंध कधीच खराब करत नाही आणि ज्या ज्या जे जे माझ्या आई-वडिलांनी मला शिकवण दिली आहे, ज्या लोकांनी आयुष्यात तुमची कधीतरी मदत केली असेल कोणतीही, त्यांच्या तुम्ही उपकाराखाली असलंच पाहिजे, ग्रेटफुल असलंच या पाहिजे. केसमध्ये तर तुम्ही त्यांची मदत केली आहे. इतकं मोठं चॅलेंज होतं नरेंद्र आणि मोदी आणि अमित ते शहाचं. लोक देखील चांगली वागणूक देतात. माझी त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीये, की मी राज्यसभेमध्ये जाईन. त्यांनी त्या प्रकारच्या सगळ्या ऑफर दिल्या असतील. ज्या कोणासोबत पण तुम्ही काम करता, लोक अशा प्रकारच्या ऑफर देतात, की तुम्ही राज्यसभेमध्ये प्रवेश करा, आमच्या पक्षात या. पण माझं ते लक्ष नाहीये आयुष्यात, की मी कोणत्या पक्षामध्ये राज्यसभेमध्ये प्रवेश करू. म्हणून मी संबंध चांगले ठेवतो आणि माझा प्रवास करत मी पुढे जातो. पण आज देखील लोकांना जाणून घ्यायचे आहे, पश्चिम बंगालची निवडणूक कठीण निवडणूक होती. वाटलं होतं की बीजेपी 200 सीट्स जिंकेल. पूर्ण ताकद लावली होती. एकदम हिंदुत्वाची लाट दिसून येत होती. ममता बॅनर्जी जिथे जात होत्या, जय श्रीरामच्या घोषणा लागत होत्या. पण तो डाव उलटून लावला. मी तिथे जून 2019 मध्ये गेलेलो आणि मे 2021 मध्ये निवडणुकीचा निकाल आला. 2 वर्ष कोरोनाच्या काळात देखील एक घर नाही आलं. कोणी दुसरं काम नाही केलं. बंगालमधील एक बूथ, गाव, ब्लॉक त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि 2-3 गोष्टी आम्ही अजून केल्या तिथे, ज्यावर मीडियाने एवढं लक्ष नाही दिलं आणि बीजेपीने देखील लक्ष नाही दिलं. आधी आम्ही तिथे जे कॅम्पेन केलं दीदींसाठी, दीदी के बोलो, ज्यामध्ये काही 75 लाख लोकांनी फोन करून दीदींना सांगितलं, म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये सांगितलं, की त्यांची समस्या काय आहे, त्यांची तक्रार काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहे, ते कोणत्या गोष्टीवर नाराज आहे. आणि मग त्यानंतर तिथे मी एक कार्यक्रम लॉन्च केला होता, द्वारे सरकार. त्यामध्ये जवळ-जवळ 2,80,00,000 लोकं स्वतःच चालून कॅम्पमध्ये आले आणि त्यांच्या समस्यांचे निवारण केलं गेलं. आता मीडियाला मी जेव्हा सांगतो, तेव्हा ते सगळं म्हणतात, "हे सगळं ठीक आहे. पण हे सांगा, की हा मनुष्य तुम्हाला सोडून टी-एम-सीमधून निघून गेला, याने काय होणार आहे?" अरे त्याने काही नाही होणार. कारण जनता जर सोबत असेल, तर ॲज अ कॅम्पेन मी म्हणालो, आपण काय करतो? जर एका ओळीमध्ये तुम्ही मला माझी जॉब समरी विचाराल, तर आमचं काम आहे, की खालच्या लोकांचं म्हणणं ऐकणं आणि ऐकून एक सुसंगत संवाद साधणं. ही तर हिंदीमध्ये आपण म्हण ऐकली आहे, की "राजा भेस बदल कर निकला तब उसे पता चला." यामध्ये आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या रुलिंग कास्टसाठी एक शिकवण आहे. ही लाईन का सांगितली जाते? राजा जो कोणी असेल, जो कोणी खुर्चीवर बसलाय, त्याला खालच्या पातळीवरील परिस्थिती ऐकणं, समजणं सगळ्यात कठीण आहे. भले मग तो कितीही मोठा ग्रासरूट लीडर असो, भले त्याचं कितीही मोठं तंत्र असो, जितके लोक त्याला फीडबॅक देत आहेत, त्यांना योग्य माहिती नाही मिळत. तर आमचं काम आहे, की ऑन द बिहाफ ऑफ द लीडर वी हिअर व्हॉट पीपल आर टॉकिंग ऑन द ग्राउंड आणि 10 पैकी 9 वेळा आम्हाला योग्य ती माहिती मिळते. जर तुम्ही सुसंगतपणे ऐकलं आणि त्यांना प्रतिसाद दिला, तर जनतेला थोडी ना इंटरेस्ट आहे, की कोणाला आणायचं आणि कोणाला काढायचं. त्यांना स्वतःच्या समस्यांबद्दल जाणून घ्यायचंय. त्यांना एक सेन्सिटिव्ह गव्हर्नमेंट हवी. त्यांना असं गव्हर्नमेंट हवं, जे त्यांच्या घरच्यांना रिस्पॉन्स करत असेल. जे लीडर्स वरती बसतात, त्यांना
माहीतच पडत नाही आणि खालून सगळं निघून गेलेलं असतं. जे लोक लांबून ममता बॅनर्जींना बघतात, वाटतं की त्या वन मॅन शो आहे, त्या कोणाचंच ऐकत नाहीत, त्यांना जे पाहिजे तेच करतात. नाही, मला लोकांनी ही गोष्ट सांगितली होती, की ही गोष्ट अनाउन्स झाली होती, की मी त्यांची मदत करायला जातोय. तर लोकांनी म्हटलं होतं, की "अरे, वाजपेयींचं यांनी नाही ऐकलं, तर प्रशांत किशोर किस खेत की मुली है." भाजपाने देखील म्हटलं होतं. पण माझा स्वतःचा अनुभव आहे दीदींसोबत 2 वर्षांचा. त्यांनी क्वचितच कधी कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हटलं. आपलं काम करायची त्यांची एक पद्धत आहे. पण मला 2 वर्ष त्यांच्यासोबत काम करण्यामध्ये कोणतीही समस्या नाही आली. जे काही आम्हाला करायचं होतं किंवा समजायचं, की हे करणं योग्य आहे, तर आम्ही तसं केलं आणि त्याचा परिणाम देखील तुम्ही पाहिला. टीएमसी तिथे जिंकली ही मोठी गोष्ट नाहीये. टीएमसी 15 वर्ष, 20 वर्षांच्या आपल्या एक्झिस्टन्समध्ये सगळ्यात मोठं 48% मतं घेऊन बंगाल जिंकलं. ते कधीच कोणी जे त्यांचं व्होट पर्सेंटेज 6% वाढलेलं होतं. 44-43 वरून 48% पर्यंत ते पोहोचलं. इन्क्रिमेंटल व्होट्स आम्ही घेऊन आलो, हे सगळ्यात मोठं यश आहे. बीजेपीचं नेहमीच स्पष्टीकरण असतं, की तिथे 30-32% मुसलमान मतं आहेत आणि ममता बॅनर्जींना हे सगळे एन ब्लॉक पडतात. नाही, 27% मुसलमान आहेत. ममता बॅनर्जींना 48% मतं आले. जर फक्त मुसलमानांचं मत असतं, तर 48% कसे आले असते? तुमच्या कॅम्पेन्स बद्दल भरपूर चर्चा असते, जसं चाय पर चर्चा, पंजाब द कॅप्टन, कॅप्टन द पंजाब. तर तुमच्याकडे असे इंटरेस्टिंग आयडियाज येतात तरी कुठून? या माझ्या आयडिया नसतात. जी मुलं काम करतात आमच्यासोबत, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की आमचं सगळं काम आहे फक्त ऐकायचं. जसं जर मला कोणत्या कॅम्पेनचं नाव बनवायचं आहे, 50 मुलं आहेत, तर मी तुम्हाला सांगेन, की चला प्रत्येकाने 2-2, 3-3, 4-4 नावे लिहा. मग त्यामधूनच काहीतरी 4-5 चांगली नावं येतात. मग ते घेऊनच आम्ही ग्राउंडवर जातो. जसं चाय पे चर्चा, ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होते, चाय पे चर्चाची, ज्याचं नाव चाय चौपाल मोदीजींनी सजेस्ट केलं होतं. याचं नाव ठेवा चौपाल. त्यांच्या डोक्यात होतं याचं नाव चाय चौपाल ठेवायला हवं. आणि माझ्या डेटामधून किंवा माझ्या फिलिंगमधून मला असं वाटलं, की याला चाय पे चर्चाच म्हटलं जावं. आणि मोदीजी बिंग मोदीजी ते ऐकतच नव्हते. मग तरीही आम्ही पुढे गेलो, चाय पे चर्चा म्हणूनच घेतलं आणि एकदमच आयकॉनिक ठरलं ते. लोक अजूनही ते पुढे कंटिन्यू करतच राहिले आहेत. तर अगेन वी गो बाय विस्डम ऑफ क्राउड. व्हॉट पीपल थिंक दे लाइक, वी गो विथ दॅट. असं नाहीये, की मी कोणी खूप मोठा समजदार आहे किंवा मला स्वप्नामध्ये ही सगळी नावं येतात. ज्या नावांना भरपूर ऑप्शन्स मिळतात, ऑब्जेक्टिव्हली विथआऊट गेटिंग, की चला मोदीजी बोलले आहेत, तर चेक तरी का करायचं? तर 4-5 नाव आले, चेक केली, त्याचा सर्व्हे केला, लोकांना विचारलं. लोक म्हणाले, की चर्चा करणं चांगलं आहे. तर चर्चा केली आम्ही. तुम्ही जितकं स्वतःला मॉडेस्ट मानता, जनता तेवढं मानत नाही, लोकं देखील तेवढं मानत नाही. आता लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर कोणत्या हो. पक्षाने तुम्हाला अप्रोच केलं, की जरा येऊन आमची रणनीती आखा नाही, म्हणून? लोक तर बघा बोलतच राहतात. पण 2021 मध्ये जेव्हा मी फॉर्मली सांगून टाकलं, की मी त्या स्पेसमध्येच नाहीये, तर स्वाभाविकपणे लोकांना माहीत पडलं, की मी अवेलेबलच नाही. तर जेव्हा मी अवेलेबलच नाही, मी 16 महिन्यांपासून बिहारच्या गावामध्ये राहतोय. तर मी कोणाची मदत कशी काय करीन? पण स्वाभाविकपणे लीडर जे ओळखतात, ते फोन करून थोडीफार चर्चा करतात किंवा कधी भेटले तर बोलणं होऊ शकतं. पण मी ॲक्टिव्हली जे काम करत होतो, ते काम ना मी आता करतो, ना मी पुढे कधी आयुष्यात कोणासाठीही करीन.